पुणे जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल नुकताच लागलाय। त्यात पुन्हा राष्ट्रवादीने बाजी मारली। 73 पैकी 51 जागा जिंकत बहुमत मिळवले। गेल्या वेळेपेक्षा 6 जागा त्यांनी जास्त जिंकल्या। त्यामुळे आता त्यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष कोण होणार याची मोठी उत्सुकता आहे। पक्षवाढीसाठी हे पद राष्ट्रवादीचे आमदार नसलेल्या तालुक्यात दिले जाणार अशी चर्चा असून त्याकरता दौंड, जुन्नर, भोरसह मावळ तालुक्यातील नावे चर्चेत आहेत। हे पद बारामती लोकसभा मतदारसंघात ठेवले जाण्याची शक्यता अधिक असल्याने दौंडचे पारडे जड झाले आहे। तेथून विजयाची हॅट्रिक केलेले वीर धवल जगदाळे यांचे नाव त्यासाठी घेतले जात आहे। नवीन जिल्हाध्यक्ष कोण याचा निर्णय राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार त्यांचे पुत्र राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार घेणार आहेत। गेल्या वेळी बारामती तालुक्यातील विश्वास देवकाते व नंतर खेड तालुक्याच्या निर्मला पानसरे या अडीच वर्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते। त्यामुळे या दोन तालुक्यांचा यावेळी विचार होईल की नाही याबाबत शंका आहे। तरी सुद्धा खेडच्या सुनीता बुट्टे पाटील यांच्यासह आंबेगाव तालुक्यातील विवेक वळसे पाटील, शिरूरमधून सुजाता पवार यांची नावं पुढे आली आहेत। यावेळी हे पद सर्वसाधारण गटासाठी राखीव असल्याने त्यासाठी मोठी चुरस आहे। अनुभव आणि पक्षवाढ हा निकष त्यासाठी लावला गेला तर दौंड व तेथील जगदाळे यांचे पारडे जड म्हणता येईल, कारण त्यांच्या निवडीतून तेथील भाजपा आमदार राहुल कुल यांना चेकमेट केले जाऊ शकते। आतापर्यंत जगदाळेंना दोनदा डावलले गेल्याने यावेळी त्यांना अजितदादांनी शब्द दिला होता असे समजते। पक्षवाढीच्याच निकषावर दौंड व जगदाळेंनंतर माजी आमदार पुत्र भोरचे विक्रम कुटवड हेही अध्यक्षपदाचे दावेदार होऊ शकतात। याच निकषावर जुन्नर तालुक्याच्या गटातील जिल्हा परिषद सदस्य सुद्धा नवीन जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकतो। सरस कामगिरी म्हणजे सर्वच्या सर्व जागा गट निवडून आणलेला हा निकष लावला तर मावळ, बारामती व इंदापूर हे 3 तालुके जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सरस ठरणार आहेत। मात्र गेल्या वेळी बारामतीला हे पद मिळाल्याने त्या तालुक्याला ते पुन्हा दिले जाणार नाही, तर इंदापूरला पक्षाचे आमदार नाहीत तर मंत्रिपदही असल्याने तेथे हे पद दिले जाण्याची शक्यता नाही। मावळात जिल्हा परिषदेच्या 5 जागांसह तालुका पंचायतीच्या 10 जागा अशा सर्वच्या सर्व 15 जागा राष्ट्रवादी तथा त्यांचे स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी जिंकून भाजपचा हा गड यावेळी पूर्ण जमीनदोस्त केलाय। मंत्रिपदासाठी त्यांचं नाव चर्चेत होतं, त्यामुळे आता किमान जिल्हा परिषद अध्यक्षपद हे त्यांना म्हणजे त्यांच्या तालुक्याला दिले जाऊ शकते। तसाही त्याचा तेथे बॅकलॉग आहे। उपाध्यक्षपदही मावळ तालुक्याला आतापर्यंत मिळालेले नाही, त्यामुळे अध्यक्षपदासाठी आमदार शेळके आग्रह धरू शकतात। त्यातून त्यांना किमान त्याऐवजी एखादे सभापती पद दिले जाऊ शकते। आमदार असलेल्या तालुक्यात हे पद द्यायचे ठरवले तर आंबेगावातील वळसे व शिरूरच्या पवारही शर्यतीत येतात। कुठल्या तालुक्याला ही संधी यावेळी मिळणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे। अनुभवी की नवीन चेहरा, पक्षवाढ की सरस कामगिरीचा निकष, कशाच्या जोरावर पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे कोणाला म्हणजे कुठल्या तालुक्याला राष्ट्रवादी देईल असे तुम्हाला वाटते हे कमेंट करून सांगा। धन्यवाद।